शिवनेरी न्यूज शिवजन्मभूमी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. नमस्कार, जय शिवराय. खरं तर पुन्हा एकदा पंजाबराव आपल्या जुन्नर तालुक्यात या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो, आमच्या जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पावसाचा अचूक अंदाज या निमित्तानं आपण द्यावा. आज आहे 6 ऑगस्ट 2026. आणखीन 2 दिवस 7 आणि 8 तारखेपर्यंत थोडाफार पाऊस येणार आहे. 9 तारखेच्या नंतर थोडा पाऊस उघडणार आहे आणि मग चांगलं सूर्यदर्शन होईल आणि चांगला उघडल्याच्या नंतर जवळपास 15-16 तारखेपर्यंत असंच 10-12 दिवस वातावरण खुललेलं राहणार आहे. हे जुन्नर तालुका, आंबेगाव सगळीकडेच अशी परिस्थिती राहील. त्याच्यानंतर 15-16 ऑगस्टच्या नंतरच परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. आणि फक्त तुमच्या भागातले सगळे धरणं भरलेत, एकच थोडंफार धरण शिल्लक राहिलेलं आहे. ते देखील काय म्हणणार आहे, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाऊस खूप पडणार आहे, त्याच्यामध्ये ते देखील भरून जाणार आहे, म्हणून हे देखील लक्षात यायचं. म्हणजे यावर्षी सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस आणि ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. आणि 13 नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. शेतकऱ्याला आता ज्यांना शेतीची कामे करायची असेल तर तुम्ही काय करा, 8 ऑगस्टपासून म्हणजे पावसाचं वातावरण कमी होणार आहे, पाऊस उघाड देणार आहे, मग 8च्या नंतर तुम्ही शेतीची कामे करू शकता. धन्यवाद. नमस्कार, जय शिवराय. खरं तर पुन्हा एकदा पंजाबराव आपल्या जुन्नर तालुक्यात या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो, आमच्या जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पावसाचा अचूक अंदाज या निमित्तानं आपण द्यावा. आज आहे 6 ऑगस्ट 2026. आणखीन 2 दिवस 7 आणि 8 तारखेपर्यंत थोडाफार पाऊस येणार आहे. 9 तारखेच्या नंतर थोडा पाऊस उघडणार आहे आणि मग चांगलं सूर्यदर्शन होईल आणि चांगला उघडल्याच्या नंतर जवळपास 15-16 तारखेपर्यंत असंच 10-12 दिवस वातावरण खुललेलं राहणार आहे. हे जुन्नर तालुका, आंबेगाव सगळीकडेच अशी परिस्थिती राहील. त्याच्यानंतर 15-16 ऑगस्टच्या नंतरच परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. आणि फक्त तुमच्या भागातले सगळे धरणं भरलेत, एकच थोडंफार धरण शिल्लक राहिलेलं आहे. ते देखील काय म्हणणार आहे, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाऊस खूप पडणार आहे, त्याच्यामध्ये ते देखील भरून जाणार आहे, म्हणून हे देखील लक्षात यायचं. म्हणजे यावर्षी सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस आणि ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. आणि 13 नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. शेतकऱ्याला आता ज्यांना शेतीची कामे करायची असेल तर तुम्ही काय करा, 8 ऑगस्टपासून म्हणजे पावसाचं वातावरण कमी होणार आहे, पाऊस उघाड देणार आहे, मग 8च्या नंतर तुम्ही शेतीची कामे करू शकता. धन्यवाद.